आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. किरकोळ भांडणाच्या कारणावरून आरोपींनी ओंकार शिंदे या तरुणाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड मारून त्याला जखमी केलं. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे 2 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. ओंकार बालकनाथ शिंदे हा तरुण 2 एप्रिल रोजी रात्री 8च्या सुमारास त्याच्या काही मित्रांबरोबर ब्राह्मणी गावामधील यात्रेमध्ये गेला होता. त्यावेळी आरोपी कृष्णा शेगर यानं ओंकार शिंदे याला शिवीगाळ केल्यानं दोघांमध्ये किरकोळ मारहाण झाली होती. त्यानंतर आरोपी ओंकार शिंदे याच्या घराच्या समोर जाऊन शिवीगाळ करत होते. तेव्हा ओंकार शिंदे त्यांना समजावून सांगत असताना आरोपींनी ओंकार शिंदे याच्या डोक्यात कुऱ्हाड मारून जखमी केलं. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन तिथून निघून गेले. घटनेनंतर ओंकार बालकनाथ शिंदे यांना राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरनं आरोपी कृष्णा भगवान शेगर, संजय भगवान शेगर, संतोष भगवान शेगर, लक्ष्मी भगवान शेगर या 4 जणांवरती शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मनोज साळवे, C24 राहुरी.